मी तत्त्वज्ञानाकडे कसा वळलो किंवा तत्त्वज्ञानाचा अभ्यास रसेलच्या निवडक लेखामधला एक अर्धा भाग मी वाचला होता. त्या पुढचा हा भाग आहे. जो अर्धा भाग वाचला होता की त्याचा शेवट गणिती अभ्यासाची खरोखर योग्यता व उचितता कोणती आहे हे मला निश्चितपणे ठरविता आले नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. पुढे रसेलचं असं म्हणणं आहे की नंतर मी प्रगत गणिताचा अभ्यास सुरू केला आणि नवीन शंका व अडचणींनी मला बेजार केले. माझ्या शिक्षकांनी काही गणिती सिद्धता सांगाव्यात आणि मला त्या तर्कदोषपूर्ण वाटू लागाव्यात. पुढे मला कळले की त्या खरोखरच अभ्यासपूर्ण आहेत. जर्मन गणितज्ञांनी यापेक्षा चांगल्या सिद्धता दिल्या आहेत हे मला केम्ब्रिज सोडल्यावर काही काळाने समजले. या सर्वांचा परिणाम असा झाला की कांटच्या महान तत्वविचारांकरता मला माझे मन मोकळे करणे सोपे झाले. कांटच्या विचारांनी एक मोठे विचारक्षेत्र खुले झाले आणि माझ्या त्यापूर्वीच्या शंका आणि विवंचना मला किरकोळ वाटू लागल्या. गणिताच्या अभ्यासाने निर्माण केलेला कंटाळा पुरेसा झाल्यावर मी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे वळलो आणि या सर्वच विवंचना मला आभासात्मकच वाटू लागले. पण त्यावेळी मी अध्यात्म व तत्वमीमांसा यांच्या गोल गोंधळात पुरता फसलो होतो. एखाद्या परीक्षेत यशस्वी होण्यास जे कौशल्य आवश्यक असते ते संपादन करण्यास करावे लागणारे मनाचे केंद्रीकरण मी बरेच केले असावे आणि यातूनच गणिताचा मला कंटाळा आला होता. परीक्षा पद्धतीचे तंत्र आत्मसात करताना गणिताबद्दल मी वेगळाच विचार करून बसलो. गणितात एखाद्या शब्दकोड्याप्रमाणे काही कुशल धक्के आणि काही हुशारीचे उपाय सांगितलेले असतात असे मला वाटू लागले. अशा रीतीने केम्ब्रिजमध्ये गणिताचा 3 वर्ष अभ्यास करून मी शेवटची परीक्षा दिली आणि पुन्हा या आयुष्यात गणिताकडे ढुंकून पाहणार नाही असे ठरविले. माझी गणिताची सर्व पुस्तके मी बाजारात विकून टाकली. ही अशी मनस्थिती त्यावेळी होती. या मनस्थितीत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने मला खरोखरच उल्हसित केले. खोल दरीतून वर चढत असताना चढण संपल्यावर अकस्मात जो विस्तीर्ण निसर्ग आणि खुले मैदान दिसून आल्हाद मिळतो, तो आल्हाद मी त्यावेळी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात अनुभवू लागलो. गणिताच्या अभ्यासातच मी निश्चिततेचा शोध घेतला असे मात्र नाही. देकार्त जरी मी अजून वाचलेला नव्हता तरी पण त्याच्याच प्रमाणे मलाही सतत वाटले की माझे स्वतःचे अस्तित्व अगदी निशंकपणे स्वीकारायला काहीच हरकत दिसत नाही. बाह्यसृष्टी व तिच्यातील घटना एखाद्या स्वप्नाप्रमाणे मानणे शक्य आहे. पण असे असले तरी हे स्वप्न असे नाही का की जे प्रत्यक्ष स्वप्न म्हणून का असेना अनुभवले जात आहे व म्हणून मी कशाचा तरी अनुभव घेत आहे. ही वादातीत वस्तुस्थिती दिसते. अशा प्रकारची विचारदिशा मी 16 वर्षांचा असताना मला सुचली. नंतर जेव्हा मला कळले की ही दिशा देकार्तच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे तेव्हा मला विशेष आनंद वाटला. केम्ब्रिजमध्ये असताना माझ्यातील तत्त्वज्ञानाच्या आस्थेला आणखी एक चालना मिळाली. गणितातील तत्वांबद्दल सुद्धा शंका घेण्याइतपत माझा संशयवाद बळावला होता. हाच संशयवाद जेव्हा मी धर्मातील आग्रही मूलतत्वांचा विचार करू लागलो तेव्हा मला स्वस्थ बसू देईना. पण ज्याला धार्मिक वृत्ती म्हणतात त्यातील काहीतरी भाग टिकावा अशी मात्र माझी इच्छा होती. वयाच्या 15व्या वर्षापासून ते 18व्या वर्षापर्यंत मी या धार्मिक वृत्तीचा, श्रद्धेचा विचार करण्यास भरपूर वेळ केला, भरपूर वेळ खर्च केला. धर्माची आग्रही मूलतत्वे मी क्रमाक्रमाने खोल परीक्षणासाठी घेतली. इच्छा हीच होती की त्यापैकी काहींचा स्वीकार करण्यास योग्य असे कारण मला सापडावे. माझे त्यावेळेचे विचार मी एका वहीत नोंदून ठेवले आहेत. ती वही मी
अजून सांभाळली आहे. ते विचार तारुण्यसुलभ आणि जरा भरड स्वरूपाचेच आहेत, पण त्यात व्यक्त झालेल्या अज्ञेयवादाला कोणते योग्य उत्तर द्यावे हे काही मला समजलेले नाही. केम्ब्रिजमध्ये असताना विचारांचे अनेक पंथ व पद्धती माझ्यासमोर आल्या. त्या पाहून काही काळ तरी मी पूर्वी एकांतात जे विचार जमा केले होते ते मला बाजूला सारावे लागले. केम्ब्रिजमधील अभ्यासात मला हेगेलियन तत्त्वविचारांचा प्रथम परिचय झाला. हेगेलचे विचार 19 मोठ्या ग्रंथात एकत्रित झालेले दिसले. पारंपरिक श्रद्धांना नवे चतुर स्वरूप देणारे हे त्याचे विचारधन होते असे समजले जायचे. हे विश्व अत्यंत परस्पर संलग्न एकता आहे ही हेगेलची कल्पना. ही कल्पना एखाद्या जेलीसारखी होती. जेलीच्या पृष्ठभागावर कुठेही धक्का लागला तर संपूर्ण पृष्ठभाग थरारतो. परमपूर्ण व अंतिम रचना हेच एकमेव सत्य आहे. हेगेलच्या मताने ईश्वराचे हे स्वरूप आहे. या एकंदर विचारात मला काही काळ समाधान लाभले. मॅक्टॅगार्ट हा हेगेलचा एक शिष्य आणि माझा फार जवळचा एक मित्र होता. मॅक्टॅगार्ट व इतर हेगेलियन्सनी माझ्यासमोर जे हेगेल विचाराचे एक चित्र उभे केले ते मोठे मोहक आणि बरेच असे सिद्ध स्वरूपाचे मला त्यावेळी वाटले. मॅक्टॅगार्ट हा तत्त्वज्ञानाचा अभ्यासक माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा होता व तो शेवटपर्यंत हेगेलचा उत्साही पुरस्कर्ता राहिला. त्याच्या सहवासाचा व विचारांचा इतरांवर प्रभाव पडत असे. मी सुद्धा त्या प्रभावाने काही काळ दबून गेलो. स्थल आणि काल या कल्पना खोट्या आहेत. जड पदार्थ हा भ्रम आहे आणि संपूर्ण जगतात एकच एक चेतना माइंड भरून राहिली आहे. या प्रकारचे विचार करण्यात आणि त्यावर विश्वास ठेवण्यात एक आगळाच आनंद होता. पण एक असाच खळबळता क्षण उगवला आणि मी या सर्व हेगेलच्या शिष्यांपासून माझे तोंड फिरवले व सरळ त्यांच्या गुरूच्या ग्रंथांसमोर जाऊन त्यांचाच अभ्यास सुरू केला. आश्चर्य असे की हेगेलच्या विचारात मला प्रचंड गोंधळ आणि त्याबरोबरच काही कोटीपूर्ण चमकदार युक्तिवाद रचना एवढेच आहे असे दिसून आले आणि मी हेगेलचे तत्त्वज्ञान सोडून दिले. काही काळ प्लेटोचे विचार आणि तत्त्वे यामध्ये मला फार समाधान लाभले. प्लेटोचे विचार मी माझ्या दृष्टिकोनातून थोडे साधे सोपे करूनच घेतले. स्थायी स्वरूपाची कालातीत आयडियाची सृष्टी कुठेतरी अस्तित्वात आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांना जी सृष्टी जाणवते ती या आयडियाच्या खऱ्या सृष्टीची अपुरी नक्कल आहे. गणिती विचारांचा संबंध या आयडियाच्या विश्वाशी असतो, म्हणून गणितात दैनंदिन अनुभवातून आढळणारी निश्चितता आणि पूर्णता सापडू शकते. पायथागोरसच्या गणिती तत्त्वांचा आधार घेत प्लेटोने जो या प्रकारचा एक गणिती गूढवाद मांडला आहे तो मला बराच आवडला. पण काही काळाने यातही मला समाधान मिळाले नाही. हे प्लेटोचे विचार सोडून देणे भाग पडले आणि त्यानंतर कोणत्याही एका तात्विक विचारव्यवस्थेत अजूनही स्वतःच्या सगळ्या वृत्ती अर्पित कराव्यात असे समाधान मला लाभलेले नाही. व्हाय आय टूक टू फिलॉसॉफी, पोर्ट्रेट्स फ्रॉम मेमरी, बर्ट्रांड रसेल या लेखाचा मराठी अनुवाद तत्त्वज्ञानाचा अभ्यास. हे भाज्या कवी मंडन यांनी तत्त्वप्रेमींसाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास ज्यांना आवडतो तर हे ब्लर्ब पुस्तक असेल त्यांनी तर म्हणजे ते तर वाचतीलच, पण ब्लर्बला एक म्हणजे ब्लर्ब महत्त्वाचा आहे. तो हा लेख आता संपला तत्त्वज्ञानाचा अभ्यास.
ब्लर्बला जोसेफ कॉन्राडचं एक पत्र आहे, पत्रातला भाग 22/12/1913चा. प्रिय रसेल, तुझी पुस्तके वाचित होतो. वाचताना जास्त निश्चित भूमिकेकडे पावले जात होती. दृष्टी विस्तारून न बघितलेले विचारांचे प्रदेश शुद्ध व स्वच्छ स्वरूपात पुढे येत होते. फार असाधारण अनुभव. आभार तरी कसे मानावे. ईश्वराकडून मिळालेली देणगी जशी शांत व मुग्ध वृत्तीने स्वीकारतात, तसे मी तुला स्वीकारत आहे. तुझाच जोसेफ कॉन्रॅड. आईन्स्टाईनचं पत्र आहे 14/10/31चं. प्रिय रसेल, कितीतरी दिवसांपासून आपल्याला लिहावे असे मनात होते. अनेक विचार आहेत, पण सारांश एकच. आपल्याबद्दलची मला वाटणारी आदराची व नितांत कौतुकाची भावना मला व्यक्त करावयाची होती. आपल्या तार्किक, तात्विक आणि सामाजिक विचारातील स्पष्टता, निश्चितता आणि विरहितता आपल्या या पिढीमध्ये मला तरी अतुलनीय वाटते. हे दोनच उतारे रसेलचे महत्त्व स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणून रसेलचा रास्त गौरव केला जातो, पण तो केवळ तत्त्वज्ञ नव्हता. मानवी ज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये त्याने अजोड कार्य केले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष वैयक्तिक व सामाजिक जीवनात अनेक वादळांना तोंड देत त्याने विचारवंतांचा एक नवा मानदंडच निर्माण केला. अशा एका असामान्य विचारवंताच्या विचारांची थोडक्यात परंतु सारभूत तोंडओळख मराठी वाचकांना व्हावी, या हेतूने हे संकलन तयार केले आहे. प्राध्यापक भाज कविमंडन हे केवळ तत्त्वज्ञानाचा व्यासंग करणारे प्राध्यापक व तत्त्वचिंतक नाही, तर रसेलवर निस्सीम प्रेम करणारे रसिकही आहेत. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ त्यांनी मोठ्या उत्साहाने आणि साक्षेपाने तयार केला आहे. त्याचे स्वागत मराठी वाचक करतील अशी आशा आहे. भाज कविमंडन तळघरातील पाणी याचं मला वाटते दीर्घकथा की लघु कादंबरी मौजेने काढलेली, आणि बहुतेक नागपूरला शिक्षण झालं असावं, पण ते मूळ वाशिमचे असं मला एकदा जळगावला एका कार्यक्रमाला ते आले असताना, म्हणजे एक आमच्या तरुण मुलांचं काव्यवाचन होतं आणि त्या कार्यक्रमाला ते आले असताना त्यांचं सुंदर कवितेसंबंधीचं सुंदर असं भाषण ऐकण्याचा योग मला आला होता. आता निश्चित मला आठवत नाही की ते नोकरी बहुतेक जळगावच्या जवळच तिकडे नंदुरबार का अमळनेर, मला निश्चित आठवत नाही, तिकडल्या कोण्या कॉलेजला होतेच कविमंडन सर. तर असं हे पुस्तक, रसेलचे निवडक लेख, भाज कविमंडन.